Hello, hello Mahadev. Am I audible to you? Please check. Yes, Mahadev. I am audible to you. Yes, Mahadev. I am audible to you. Yes, Mahadev. Yes, Madhuja. I am audible to you. Kindly respond. Yes. Okay, okay. Thank you. Thank you. But all of you are taking so much of time to join this meeting. Yes. It's fine, okay, because the meeting is scheduled to be at 3 to 4, okay, but due to some work, it is not possible to start the meeting at a regular time. Madhuja, do you have any other session currently? No. No, okay, only my meeting is there, no? Okay, so there is no issue that, okay, there are two sessions are conflicting with each other. Okay, such case is not there, right? No. Yes. Okay, okay, okay. We will start our discussion. Okay, as and when other students will join us, we will consider those people. Okay, what we have discussed in the last session, that is the registration form. Okay, we Registration have form. discussed in a two sessions, right? Okay, in a one session we haven't connected with the database actually. Okay, we have just identified the information and displayed the information. In the second part of that registration process, okay, or that particular session, I have discussed with you how to store the data into the database, right? Okay, so have you gone through both the Yes. sessions and program code also? Yes. Yes. Okay, so it is Yes. easy. Okay, Yes. okay, okay. रजिस्ट्रेशन फॉर्म तयार होतो ना रेडी. हा मग तुम्हाला आता जमू शकतो त्या पद्धतीने कोडिंग करायला. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करू पुढचा पार्ट. आता आपण थोडस जे आता जॉईन होत आहेत त्यांच्याकडून पण एकदा रिव्ह्यू घेऊ आणि कंटिन्यू करू. ओके. शर्मिला अनम्यूट करा. हॅलो सर. हा, समजली आहे का प्रोसेस रजिस्ट्रेशन फॉर्म बद्दलची? पहिला सेशन आणि दुसरा सेशन दोन्ही व्हिडिओ समजलेत ना? पहिल्या सेशन मध्ये आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी केली नव्हती, सेकंड सेशन मध्ये डेटाबेस कनेक्टिव्हिटी केलेली आहे. समजलंय तुम्हाला नक्की? हो. ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला अजून समजल्या पाहिजेत. अनॉनिमस क्लास नावाची कन्सेप्ट आहे, ती आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, तर त्याआधी आपण डेटाबेसचा अजून एक महत्वाचा पार्ट आहे तो आपण डिस्कस करू. आता बाकीचे लोक जसे जॉईन होतील तसं आपण त्यांना इनकॉर्पोरेट करू. ओके, आपण स्टार्ट करू डिस्कशन. सो आय एम शेअरिंग अ स्क्रीन हिअर. माय स्क्रीन इज विजिबल टू यू? प्लीज रिप्लाय. हो सर. ओके, ठीक आहे. आता आपण सुरुवातीला ज्या वेळेला डेटाबेस कनेक्टिव्हिटी बद्दल चर्चा केली होती त्यावेळेला आपण डेटाबेस कनेक्ट नावाचा एक प्रोग्राम बनवला होता. त्याच्याबद्दल आपण विचार केला होता. मिळतोय तुम्हाला? स्क्रीन दिसते आहे ना? विजिबल आहे ना सगळ्यांना?
स्टॉप वगैरे झाली असेल तर लगेच सांगा, तुम्ही स्क्रीन स्टॉप होत असेल लगेच सांगा. डेटाबेस कनेक्ट नावाचा आपण क्लास बनवला होता आणि त्या क्लासमध्ये आपण मेन फंक्शन इन्क्लूड केलं होतं. Okay, within that main function we have done the database connectivity part. Okay. Wait for a minute. Okay, I am having some call. हा मिळालंय का? महेंद्र मिळालं. थँक्यू. हा फक्त मेल पण पाठवलाय, मेलला फक्त रिसिव्ह फक्त अवकाश कर. हा चालेल चालेल, बरं थँक्यू थँक्यू. हा थँक्यू. बरं बरं. सो आपण हा प्रोग्राम बघितला होता ज्याच्यामध्ये आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी सुरुवातीला आयडेंटिफाय केली होती. ठीक आहे. आता खूप महत्वाचा पार्ट काय आहे बघा. जर आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची असेल तर ज्या 4 स्टेप्स आहेत आपल्या नेहमी परफॉर्म करायला लागतात. पहिली स्टेप काय असते? लोड द ड्रायव्हर, मेक द कनेक्शन, गो फॉर द स्टेटमेंट अँड देन रिझल्ट सेट. ह्या 4 गोष्टी आपल्याला नेहमी कराव्या लागतात. आणि शेवटची स्टेप काय? कनेक्शन आपण क्लोज करतो, क्लोज द कनेक्शन. ती पण एक महत्वाची स्टेप आहे. आता ह्या जर स्टेप्स आपल्याला रिपिटेटिव्हली करायच्या असतील तर त्यासाठी आपण एक रिपिटेटिव्ह कोड लिहू शकतो. मी ऑडिबल आहे ना सर्वांना? हॅलो. Yes. सर Yes, आवाज okay. आवाज थोडा ब्रेक होतोय. ब्रेक होतोय का? बरं बरं. आता होतोय ब्रेक? आता नाही. ओके ओके. आपल्याला लागली तर आपण पुढची एक झूम मीटिंग शेड्यूल करू लगेच, कारण 40 मिनिटाचा स्लॉट असतो. आपण अजून एक शेड्यूल करू. आपण सावकाश हे काम करणार आहोत, कारण खूप महत्वाचा पार्ट आहे हा आणि जो तुम्हाला आला पाहिजे. तुमच्या आता लक्षात आलं असेल की डेटाबेस कनेक्ट, समजा तुम्ही एखादं स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम बनवताय. ठीक आहे. आता स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम बनवत असताना हा तुमचा प्रोजेक्ट आहे, फायनल इयरचा प्रोजेक्ट आहे असं अज्युम करा तुम्ही. तर स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम बनवण्यासाठी इझिली तुम्ही करू शकता त्याच्या स्टेप्स, पण महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत? स्टुडंटचं रजिस्ट्रेशन ज्या वेळेला होईल ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्यावेळेला स्टुडंट रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला एक क्लास बनवावा लागेल. क्लासला डेटाबेसशी कनेक्ट करावं लागेल, डेटा स्टोरेज करावं लागेल. पहिली स्टेप. पुढची स्टेप काय असेल? जो कॅन्डिडेट आहे, तो जो स्टुडंट आहे आपला, तो त्याच्या करिक्युलम मध्ये किंवा त्याच्या 3 वर्षाच्या डिप्लोमा प्रोग्राम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये होतो, इन्व्हॉल्व्ह होतो. एक्झाम्पल साठी सांगायचं तर सेमिस्टर 1 ची एक्झाम देतो, सेमिस्टर 2 ची एक्झाम देतो अँड सो ऑन अप टू सेमिस्टर 6. मग या स्टुडंटचा तो एक्झाम रिलेटेड डेटा पण आपल्याला स्टोअर केला पाहिजे. असं होऊ शकत नाही की आपण कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन केलं की आपलं काम झालं, असं होत नाही. स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी येतात, त्या गोष्टी पण आपण बघितल्या पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त समजा तो हॉस्टेलचा कॅन्डिडेट असेल तर त्याची ती इन्फॉर्मेशन, हॉस्टेल बद्दलची इन्फॉर्मेशन स्टोअर केली पाहिजे. एक्झॅक्टली कोणत्या हॉस्टेलमध्ये, कोणत्या रूम मध्ये तो राहतोय, त्याची फीस त्याने पे केली आहे की नाही. ओके, ऑल दिस थिंग्स यू हॅव टू स्टोअर इट. त्या पुढचा पार्ट काय असेल? समजा नाही, प्रत्येक स्टुडंट त्याला अधिकार आहे, कॅन्डिडेटला अधिकार आहे प्रत्येक स्टुडंटला की तो लायब्ररी वापरू शकतो. आयदर ते डिपार्टमेंटल लायब्ररी वापरू शकतो किंवा आपली सेंट्रल लायब्ररी वापरू शकतो. मग ती जर लायब्ररी वापरू शकत असेल आणि त्याने जर बुक्स इश्यू केली असतील, ओके, तर त्याने ती परत दिली की नाही बुक्स, ओके, त्याचा रेकॉर्ड आपल्याला ठेवावा लागेल. आपण ते फिजिकल वे मध्ये ठेवू शकतो, पण जर आपल्याला स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. राईट. ओके. त्यानंतर समजा त्याला रिकॉग्निशन काही मिळाले असतील त्याच्या 3 वर्षाच्या डिप्लोमा प्रोग्राम मध्ये. रिकॉग्निशनचा अर्थ अवॉर्ड्स मिळाले असतील, स्कॉलरशिप मिळाल्या असतील, सर्टिफिकेशन्स काही मिळाले असतील, तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पण आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर असली पाहिजे आणि त्या वेळेला ती अवेलेबल करून दिली पाहिजे कॅन्डिडेटला. ते पण खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो पण आपल्याकडे असला पाहिजे. आपण असं फक्त एका पार्ट साठी काम करू शकत नाही. रजिस्ट्रेशन झालं की काम संपलं, फीस भरली, कॅन्डिडेटने काम संपलं, असं होऊ शकत नाही. ओके, वी हॅव टू कन्सिडर ऍज अ होल एंटायर कॅन्डिडेट. तुमच्या आता लक्षात येत असेल की कॅन्डिडेटचं रेकॉर्ड मेंटेन करायचं डिपार्टमेंटला म्हणजे किती ऍक्टिव्हिटीज कराव्या लागत असतात. ऍज अ टीचर किंवा ऍज अ लॅब असिस्टंट या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. फक्त त्यामुळे टीचरचं काम फक्त शिकवणं, ओके, टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व होणं एवढं नसतं. बॅकएंडला भरपूर काम लागतं. तुमच्या प्रत्येक कॅन्डिडेटची प्रत्येक गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल आयडी पासून प्रत्येक गोष्ट बॅकएंडला स्टोअर असली पाहिजे आणि ज्या वेळेला गरजेची असेल त्यावेळेला ती रिप्रोड्यूस करता आली पाहिजे, म्हणजे आम्हाला देता आली पाहिजे. तुम्ही फक्त तुम्ही म्हणजे तुमच्यावर माझा आरोप वगैरे काही नाहीये. कॅन्डिडेट फक्त आपला सिंगल एंडेड विचार करत असतो, पण सिस्टीमला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मग स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम किंवा कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची असेल, तुम्ही सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून काम करणार असाल आणि अशी सिस्टीम बनवणार असाल तर त्यामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला.
आता शर्मिला, हे तुझ्या लक्षात आलं असेल किंवा सगळ्यांना समजत असेल की अशा पद्धतीने जर आपण काम करत असू तर आपल्याला एका क्लासमध्ये आपलं काम होणार नाहीये. रजिस्ट्रेशनसाठी आपण एक क्लास बनवलाय, एक्झाम रिलेटेड ऍक्टिव्हिटीसाठी दुसरा क्लास बनवलाय, लायब्ररी ऍक्टिव्हिटीसाठी तिसरा क्लास बनवलाय, रिकॉग्निशन रिवॉर्डसाठी अजून एखादा क्लास बनवलाय अँड सो ऑन. ओके, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट आहे आपला. प्रत्येक गोष्टीसाठी आपण इंडिपेंडेंट क्लासेस बनवत गेलोय आणि त्या सगळ्या क्लासेसचा ग्रुप केलाय आणि त्याला पॅकेजचं नाव दिलंय. त्याचं एक पॅकेज बनवलंय, त्या पॅकेजला आपण एक नाव दिलंय. एक्झाम्पल साठी सांगायचं तर मॅनेजमेंट सिस्टीम हे त्या पॅकेजचं नाव आहे, और कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम CMS हे त्या पॅकेजचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे क्लासेस आहेत आणि प्रत्येक क्लासेस मध्ये नंबर ऑफ मेथड्स अवेलेबल आहेत. रजिस्ट्रेशनसाठी काही मेथड्स दिले आहेत आपण, एक्झाम रिलेटेड ऍक्टिव्हिटीसाठी काही मेथड्स दिले आहेत. त्या मेथड्स काम करणार आहेत, ऍक्च्युअली काम करणार आहेत. तुमच्या लक्षात येत असेल क्लास कधी ना कधी डेटाबेसशी कम्युनिकेट करणार आहे. आयदर तो सिलेक्ट क्वेरी फायर करेल किंवा इन्सर्ट क्वेरी फायर करेल और अपडेट क्वेरी फायर करेल. म्हणजे आयदर तो एक्झिक्यूट क्वेरी म्हणेल मेथड किंवा एक्झिक्यूट अपडेट मेथड यूज करेल. तो डेटाबेसशी कनेक्ट करतो, डेटाबेसवर बोलतो, कम्युनिकेट करतो. ओके, इट इज व्हेरी ट्रू. Okay, so each and every class in my package or our package, okay, it has to communicate with the database. At least most of the classes has to communicate with the database. 10-15 आपण 15 क्लासेस बनवले ही सगळी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी, मॅनेजमेंट प्रोसेससाठी. तर त्यातले किमान 10 ते 12 क्लास डेटाबेस बरोबर काय करणार आहेत, कम्युनिकेट करणार आहेत. तर तुमच्या लक्षात येत असेल, तुम्हाला जर ह्या पद्धतीने काम करायचं असेल जसं आपण आता केलंय, तर त्या पद्धतीमध्ये प्रत्येक क्लासमध्ये आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या परफॉर्म कराव्या लागतील. प्रत्येक क्लासमध्ये लिहावे लागेल. तुम्हाला काय काय लिहायला लागेल, क्लास लोड द ड्रायव्हरसाठी क्लासचं नाव, ड्रायव्हरचं नाव लिहावं लागेल. कनेक्शनसाठी हे जे पॅरामीटर्स आहेत आपले, गेट कनेक्शन मेथड आहे ज्यामध्ये पॅरामीटर्स असतात, त्याच्याबद्दल माहिती द्यावी लागेल. म्हणजे ते तिने पॅरामीटर स्पेसिफाय करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला क्रिएट स्टेटमेंट मेथड वापरावी लागेल. त्यानंतर एक्झिक्यूट क्वेरी और एक्झिक्यूट अपडेट वापरावी लागेल आणि त्यानंतर जे काय प्रोसेसिंग करायचं ते करावं लागेल. आणि हे रिपिटेटिव्हली करावं लागेल, प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला करावं लागेल. ओके, आय थिंक अप टू दिस पॉइंट इट इज क्लिअर टू यू. बरोबर आहे का ही गोष्ट? प्लीज रिप्लाय. हो. ओके, समजतंय मला काय म्हणायचंय ते. ओके, एकच टास्क आपल्याला परत परत करायची आहे, रिपिटेटिव्हली करायची आहे, बरोबर ना? हे न करता आपण ही जी रिपिटेटिव्ह टास्क आहे, म्हणजे डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा जो पार्ट आहे, पार्ट साठी जर आपण सेपरेट क्लास बनवून ठेवला, ओके, सेपरेट क्लास, तर तो क्लास आपल्याला काय करेल, मदत करेल. ज्या वेळेला मला डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची आहे त्या वेळेला मी ते काय करेन, काय क्रिएट करेन, मधुच्या काय वापरेन मी. समजा मी असा क्लास बनवला, एक्झाम्पल साठी डेटाबेस कनेक्ट नावाचा क्लास बनवला, जो क्लास मला डेटाबेस कनेक्टिव्हिटी करून देणार आहे. मग ज्या वेळेला मला डेटाबेस कनेक्टिव्हिटीची आवश्यकता आहे माझ्या पॅकेजमध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये, त्यावेळेला मी काय काम करेन, काय विचार करेन. प्रोग्रामर म्हणून तुम्हाला हे सुचलं पाहिजे. लॉजिक बिल्डिंग ब्लॉक्स आहेत हे सगळे. हीच वेळ आहे की तुम्ही असा विचार करण्याची. सांगा आता, माझं सेंटेन्स कम्प्लीट करा. ओके, समजा तुम्ही एक डेटाबेस कनेक्ट नावाचा क्लास बनवलाय जो डेटाबेस कनेक्टिव्हिटीचं काम करणार आहे. एवढी प्रोव्हिजन तुम्ही बनवलेली आहे. तुम्ही काय करणार आहात, नक्की काय करणार आहात? तुम्हाला ज्या वेळेला डेटाबेस कनेक्टिव्हिटीची आवश्यकता असते त्यावेळेला काय करणार आहात? इनहेरिटन्स. इनहेरिटन्स. ओके, इट इज वन सोल्युशन. ओके, ठीक आहे. मी आता एक सोप्या भाषेत तुम्हाला अजून दुसरं एक एक्झाम्पल देतो. ओके, विचार करा की आपल्याला आपण एका सोसायटीमध्ये राहतो, बिल्डिंग मध्ये राहतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे 10 फ्लॅट्स आहेत, बरोबर आहे. आणि जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये अर्थातच पाण्याची टाकी असली पाहिजे, 100% असली पाहिजे. 10 वेगवेगळी कुटुंब राहत असतील, मान्य आहे, पण पाण्याची टाकी असली पाहिजे स्टोरेजसाठी. ठीक आहे. आता पाण्याची टाकी भरण्याचा एक ठराविक पिरियड असेल, सकाळी 5 ते 6 किंवा सकाळी 8 ते 9 या वेळामध्ये ती जो काय सिक्युरिटी माणूस असेल तिथे पाण्याची टाकी भरत असेल. ठीक आहे. त्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला गरज असते त्यावेळेला तुम्ही काय करताय, स्टोरेज मीडियाचा वापर करताय. म्हणजे टाकीमध्ये भरलेल्या पाण्याचा वापर करताय. तुम्ही डायरेक्टली पाणी विहिरीतनं किंवा नळाद्वारे किंवा दुसऱ्या कुठे तलावातनं घेत नाही आहात. तुम्ही स्टोरेज केलेलं पाणी तुमच्या गरजेप्रमाणे वापरताय. ठीक आहे ना? आणि तुमच्या गरजेप्रमाणे एखाद्याची गरज, समजा शर्मिला त्यापैकी एका फ्लॅटमध्ये राहते, तिची गरज समजा सकाळी 9 ते 10 पाणी वापरण्याची, 9 ते 10 वापरेल. दुसऱ्या एखाद्या कुटुंबाची गरज 10 ते 11 असेल, तो त्या वेळेला वापरेल. ओके, अजून कुठल्या कुटुंबाची गरज ती संध्याकाळी 5 ते 6 असेल, त्या वेळेला वापरेल, अँड सो ऑन. ओके, इट इज अप टू देम, इट इज देअर पर्सनल चॉईस when to use the water, when to use that service.
वॉटर हे महत्वाचं नाही, सर्व्हिस. ती सर्व्हिस कधी वापरायची हा त्या प्रत्येक कुटुंबाचा किंवा त्या प्रत्येक व्यक्तीचा चॉईस आहे. महत्वाची गोष्ट काय, आपण एक सेंट्रलाइज मीडियामध्ये जे काय अवेलेबल आहे, स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये जे अवेलेबल आहे त्याचा वापर करतो. ठीक आहे. मग सिमिलरली इथे पण आपल्याकडे डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी एक आपल्याकडे एक अवेलेबल आहे, फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्या फॅसिलिटीचा आपण वापर करणार आहोत. ओके, एक्झाम्पल साठी आपली लॅब आहे समजा. ओके, तुमच्या गरजेनुसार, तुमच्या टाइम टेबल नुसार, तुमच्या प्रॅक्टिकलच्या वेळेमध्ये तुम्ही ते 2 तास येऊन काम करणार आहात. ओके, अदरवाईज ती लॅब दुसऱ्या व्यक्तींसाठी वापरायला काय वापरण्यासाठी अवेलेबल आहे ती. सो यू आर युझिंग दॅट पर्टिक्युलर पार्ट ऍज पर युअर टाइम टेबल. ओके, सिमिलरली आता इनहेरिटन्स आहे, बरोबर आहे, ऑन द वे आहात तुम्ही. मला अजून तुमच्याकडून अपेक्षित आहे, तुम्ही एक्झॅक्टली काय करणार आहात की माझ्याकडे एक प्रोव्हिजन रेडी आहे आणि मला रजिस्ट्रेशन फॉर्म नावाच्या क्लासमध्ये डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची. आता काय करणार आपण सांगा. अगदी सोपं सांगा, इनहेरिटन्स पर्यंत पण जाण्याची गरज नाही. एनीवन फ्रॉम यू? अदिती, प्लीज टेल मी. ते तुम्ही बोलत नाही कधीच. सांगा काय करणार आहात. तुमच्यापेक्षा आता मला फ्रस्ट्रेशन येत आहे. जवळपास मार्च पासून एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर पण आता संपेल, असं जवळपास 8 महिने झाले. कधी चालू होईल काय माहित नाही. ओके, तुमचं इंटरेक्शन नसल्यामुळे अजून त्रास होतो. शिकवायला त्रास होत नाही हा मला. ओके, असा अर्थ काढू नका. मला जे अपेक्षित आहे तेच नाहीये. सरिता बोला. सोपं आहे, आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू. विल क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास. दॅट्स ऑल. दॅट्स इट. So if I want to use database connectivity in the registration form class, or I want to use database connectivity in exam related activities class, in that case I will create object of this class. मी या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करेन आणि त्या ऑब्जेक्टचा वापर करून ह्या क्लासमध्ये जी मेथड अवेलेबल आहे तिला कॉल करेन. एवढं सोपं आहे. म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करणार आहोत. ओके, मी तुम्हाला 1 बाय 1 स्टेप्स दाखवत जातो काय करणार आहोत आपण. बघा, लक्ष द्या स्क्रीनवर. स्क्रीन अवेलेबल आहे ना सर्वांना? ओके, स्क्रीन दिसते असं मी अज्युम करतोय. प्रॉब्लेम असेल तर सांगा. येस, ओके, दिसतंय. बघा मी क्लास कसा बनवतोय. आय एम गोइंग टू अ पॅकेज. ओके, देन आय एम क्रिएटिंग अ जावा क्लास. आय एम क्रिएटिंग अ जावा क्लास. आणि अजून एक ही गोष्ट की हा पार्ट सिलेबसचा भाग नाहीये तुमच्या. हे जे मी आता तुम्हाला सांगतो सिलेबसचा भाग नाहीये आपल्या. माहिती आहे मला. एक हे सांगितलं नाही सांगितलं तरी चालेल, न सांगता सुद्धा तुमचं काम होईल, तुमचं सेमिस्टर कम्प्लीट होईल, गरज नाहीये. मी जे काय रिव्ह्यू घेतोय गेल्या 3 वर्षापासून, ओके, म्हणजे आपल्या जे कॅन्डिडेट जे प्लेस झालेत आपले बऱ्यापैकी, ते सांगतात सर हे सगळं मुलांना माहिती असलं पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जॉईन होतोय आम्ही त्यावेळेला आम्हाला ते विचारतात तुम्ही काय केलं डिप्लोमाला, हे एवढं तुम्हाला माहिती नव्हतं. ओके, सो ऍटलीस्ट वी शुड नो दिट. ओके, भले त्याच्यासाठी एखादं सेशन आपलं जाईल, पण हे माहिती असलं पाहिजे आपल्याला. ओके, काळाप्रमाणे बदललं पाहिजे. करिक्युलम 4 वर्षापूर्वी बनवलेला असतो, आता सध्या काय चाललंय मार्केटमध्ये ते खूप महत्वाचं आहे. ओके, सो डेटाबेस कनेक्ट टू नावाचा क्लास बनवलाय मी. ओके, क्लास तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतोय. क्लासमध्ये बाय डिफॉल्ट मेन मेथड असली पाहिजे जर आपल्याला त्या क्लासला रन करायचं असेल तर. ओके, दुसऱ्या क्लासमधून रन करायचं असेल तर आवश्यकता नाही, पण मी असं अज्युम करतोय की त्या क्लासमध्ये एक मेन मेथड अवेलेबल आहे. ओके, लक्ष द्या स्क्रीनवर मी एक्झॅक्टली काय करतोय. क्लासमध्ये मेन मेथड आहे याचा अर्थ काय, तो क्लास सुद्धा मेन क्लास सारखं काम करणार आहे. तो इंडिपेंडेंटली काय होऊ शकतो, रन होऊ शकतो, पॉसिबल आहे त्याला. त्याच्याकडे ती कॅपेबिलिटी अवेलेबल आहे. सो मेन मेथड इज here. Okay, main method is completed at this point. Okay, now I will write one method. Okay, so public is a access specifier, right? I will write the method. Name of the method is do connect. Name of the method is do connect. So you can give any name to a method.
ओके, इट इज युअर चॉईस, प्रोग्रामरचा चॉईस आहे, तो कोणत्याही मेथडचं नाव देऊ शकतो. सो डू कनेक्ट इज माय मेथड नेम. ओके, आय एम स्टार्टिंग दिस मेथड अँड आय एम एंडिंग दिस मेथड. ओके, आता तुम्ही मला प्रश्न विचारला पाहिजे काय मिस्टेक आहे, इथे काय मिस्टेक आहे, रेड कलर कडे जाण्याच्या आधी समजली पाहिजे काय आहे मिस्टेक. इनव्हॅलिड मेथड डिक्लेरेशन, रिटर्न टाइप रिक्वायर्ड. तुम्ही मेथड डिक्लेअर करताय तर रिटर्न टाइपची आवश्यकता आहे. आयदर व्हॉइड असला पाहिजे किंवा इंटिजर असला पाहिजे, फ्लोट असला पाहिजे, काही असे नका, पण रिटर्न टाइपची आवश्यकता आहे. रिटर्न टाइप न दिल्यामुळे इथे काय येतो, एरर येतो आपल्याला. सो करंटली आय एम गिव्हिंग अ रिटर्न टाइप एज व्हॉइड. करंटली आय एम गिव्हिंग इट. ओके, रिटर्न आय वॉन्ट टू चेंज इट, but currently I am giving that return type as a void. Okay, now next part. So this particular statement is for a load the driver. Okay, in order to load the driver. So within this particular do connect method, okay, I am writing a database connectivity steps. Okay, hence I am using a try catch block, right? Okay, because there is a possibility of exception when I am doing a database connectivity. So I am using a try catch block here, right? Okay, so within a try block, I am using this particular part, database driver, right? Okay. Then next step is a make the connection, right? Next step is a make the connection. आता विचार करा, तुम्ही जर स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम किंवा कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम बनवत असाल तर त्यासाठी तुम्ही एक डेटाबेस बनवणार आहात, बरोबर ना? डेटाबेसचं नाव समजा कॉलेज आहे. काय नाव आहे डेटाबेसचं नाव? कॉलेज. या कॉलेज नावाच्या डेटाबेसमध्ये तुमचे टेबल्स असतील. तुमच्याकडे 10 टेबल्स आहेत तर 10 टेबल्स पण तुम्ही बनवू शकता. यू कॅन क्रिएट एन नंबर ऑफ टेबल्स. तुमच्या सोयीप्रमाणे ती टेबल्स बनवू शकता. पण डेटाबेसचं नाव काय? कॉलेज आहे. मग तुम्ही जर या कॉलेज डेटाबेसशी कनेक्ट झालात, इनडायरेक्टली तुम्ही कॉलेज डेटाबेस मध्ये असलेल्या प्रत्येक टेबलशी कनेक्ट होणार आहात, बरोबर ना? म्हणजे आपल्याकडे जावामध्ये पॅकेज आणि पॅकेजच्या आतमध्ये क्लासेस अशी कन्सेप्ट असते. डेटाबेसमध्ये डेटाबेस आणि डेटाबेसच्या आतमध्ये टेबल्स म्हणजे रिलेशन्स अशी कन्सेप्ट असते. ओके, एक्झॅक्टली आयडेंटिकल आहे. आता इथे जो एक्सेप्शन एरर येतोय तो आपण काय करणार आहोत? रिमूव्ह करणार आहोत. कसं करणार आहोत? त्या ठिकाणी जाणार आहोत. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आपल्याला इम्पोर्ट करायला सांगेल. आता तुम्ही काळजीपूर्वक बघा स्क्रीनवर. इम्पोर्ट करताना पहिलं इम्पोर्ट काय आलंय बघा, com.mysql.jdbc.connection. तेव्हा कनेक्शन नावाचा इंटरफेस com.mysql.jdbc पॅकेज मध्ये अवेलेबल आहे, परंतु तो आपल्याला वापरायचा नाही. आपण याबद्दल डिस्कशन केलंय. आपल्याला कोणता इंटरफेस वापरायचा आहे? जो एसक्यूएल पॅकेज मध्ये अवेलेबल आहे. पॅकेज खूप महत्वाचं असतं. तेव्हा एकच इंटरफेस, एक नाव तेच आहे बघा, कनेक्शन हे नाव आहे इंटरफेसचं, पण तो वेगवेगळ्या पॅकेज मध्ये अवेलेबल असू शकतो वेगवेगळ्या पॅकेज मध्ये. रोहन नावाचा स्टुडंट गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव इथे असू शकतो. जरुरी नाही तो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण मध्येच आहे. तेव्हा रोहनने काय फरक पडणार नाहीये. महत्वाची गोष्ट काय, रोहन पण कुठल्या कॉलेज मधला, कनेक्शन इंटरफेस पण कोणत्या पॅकेज मधला, हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि आपल्याला कोणत्या पॅकेज मधला वापरायचा आहे? एसक्यूएल पॅकेज मधला कनेक्शन इंटरफेस वापरायचा आहे. We want to use that particular interface. That's why I am importing java.sql package, right? So I am importing this package here. Okay. In star indicates all interfaces and classes in that particular package, right? Okay. Up to this part, it is clear to you. I think it is clear to you, right? So this is the second step, make the connection. Next step is the go for the statement. Create the statement. Okay, next step is the create the statement. Okay, and the last step is that, okay, if you want to extract the data, then you can use a result set. If you don't want to extract the data, then there is no need to use a result set. आपल्याला डेटा एक्सट्रॅक्ट करायचा असेल तर एक्झिक्यूट क्वेरी मेथड वापरणार आपण आणि रिझल्ट सेट मध्ये तो डेटा स्टोअर करणार, बरोबर ना? कारण डेटाबेस मधून आलेला डेटा, टेबल मधून आलेला डेटा तुम्ही प्रोग्राम मध्ये स्टोअर करणार आहात. कशामध्ये? रिझल्ट सेटच्या ऑब्जेक्ट मध्ये. असं आपण इथे केलंय बघा, इथे केलंय, राईट? इथे केलंय. आणि जर तुम्हाला इन्सर्ट क्वेरी फायर करायची असेल तर ते स्टोअर करण्याची गरज नाही. तुमच्या प्रोग्राम मध्ये असलेला डेटा डेटाबेस मध्ये स्टोअर होणार आहे. ओके, तेव्हा रिव्हर्स प्रोसेस आहे. सिलेक्ट मध्ये डेटाबेस मध्ये असलेला डेटा, ईएमपी टेबल मध्ये असलेला डेटा प्रोग्राम कडे येणार आहे आणि एक्झिक्यूट अपडेट क्वेरी मध्ये प्रोग्राम कडे असलेला डेटा
टेबल मध्ये स्टोअर केला जाणार आहे किंवा रिलेशन मध्ये स्टोअर केला जाणार आहे. तो एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस, दोन्ही प्रोसेस एकमेकांच्या विरुद्ध आहे. ओके, महत्वाची गोष्ट आहे, ऍरो कुठून कुठे आहे. त्यावेळेला आपण एक्झिक्यूट क्वेरी मेथड वापरतो तेव्हा ऍरो कुठून असतो, डेटाबेस कडून प्रोग्राम कडे असतो, जावा प्रोग्राम कडे असतो. ओके, तेव्हा इनपुट कुठून होतं बघा, डेटाबेस कडून जावा प्रोग्राम कडे इनपुट होतं. आणि ज्या वेळेला आपण एक्झिक्यूट अपडेट मेथड वापरतो त्यावेळेला प्रोग्राम मधून डेटाबेस कडे इनपुट पाठवलं जातं, डेटा पाठवला जातो. सो आय थिंक द आयडिया इज क्लिअर. ओके, नाव देयर इज नो प्रॉब्लेम. ओके, आता एक महत्वाची गोष्ट, आपण जे काय कनेक्टिव्हिटी करणार आहोत, ओके, त्यामध्ये तुम्हाला काही केसेसमध्ये डेटा एक्स्ट्रॅक्ट करावा लागेल, म्हणजे मिळवावा लागेल. काही केसेसमध्ये डेटा स्टोअर करावा लागेल, म्हणजे इन्सर्ट करावा लागेल किंवा अपडेट करावा लागेल. काही केसेसमध्ये डिलीटही करावं लागेल. ओके, ह्या ज्या केसेस आहेत त्या सिच्युएशन टू सिच्युएशन डिपेंडंट आहेत. हे आधी प्रेडिक्ट करू शकत नाही. मी ह्या डेटाबेस कनेक्ट टू क्लासमध्ये आधी प्रेडिक्ट करू शकत नाही की तुम्हाला डेटा स्टोरेज करायचा आहे की डेटा एक्स्ट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इन्सर्ट क्वेरी फायर करायची आहे, तुम्हाला सिलेक्ट क्वेरी फायर करायची आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट यू कॅनॉट प्रेडिक्ट इट. तो पार्ट तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही, बरोबर ना. पार्ट कधी समजणार आहे, ज्या वेळेला तुम्हाला ऍक्च्युअली क्लासमध्ये काम करायचं असेल, एक्झाम रजिस्ट्रेशन क्लासमध्ये काम करायचं असेल, लायब्ररी युटिलिटी क्लासमध्ये काम करायचं असेल, त्यावेळेला तुम्हाला समजेल नक्की इन्सर्ट क्वेरी फायर करायची गरज आहे की सिलेक्ट क्वेरी फायर करायची गरज आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे तो तुमच्या ऍप्लिकेशनवर डिपेंडंट आहे, तुमच्या लॉजिकवर डिपेंडंट आहे, तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे. एवढं नक्की आहे की तुम्हाला ह्या ज्या स्टेप्स आहेत, लोडिंग द ड्रायव्हर, मेकिंग द कनेक्शन, प्रिपेअरिंग द स्टेटमेंट, ह्या स्टेप कॉमन आहे, नेहमी कराव्या लागणार आहे. अनकॉमन स्टेप काय आहे, डेटा स्टोरेज करायचं की डेटा रिट्रीव्हल करायचं, हे अनकॉमन आहे. दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं होऊ शकतं. ओके, ह्याचा मिनिंग असा की आपण एवढा पार्ट बनवून ठेवू शकतो जो आपण रिपीटेबली युज करतो. हा जो पार्ट आहे तेवढा बनवू शकतो. ओके, आणि हा पार्ट बनवल्यानंतर आपण स्टेटमेंट एसटीएमटी जे व्हेरिएबल आहे ते काय करू शकतो, रिटर्न करू शकतो. एसटीएमटी ला काय करणार, रिटर्न करणार. म्हणजे ज्या ज्या वेळेला मी डेटाबेस कनेक्ट टू असं ऑब्जेक्ट बनवेन त्यावेळेला मी डू कनेक्ट मेथडला कॉल करेन. त्या प्रत्येक वेळेला काय असेल, मला एसटीएमटी हे ऑब्जेक्ट, एचटीएमटी हे रेफरन्स मला परत मिळेल. ओके, आता बघा मी एक्झॅक्टली काय करतोय ते. ठीक आहे, ते कनेक्शन इंटरफेस अवेलेबल आहे. डिक्लेरेशन मी बघा मेन मेथडच्या वर क्लासच्या आतमध्ये करतोय. क्लास इथे स्टार्ट झालाय, त्याच्या आतमध्ये मी डिक्लेरेशन करतोय. पद्धतीचा काही पार्ट आपण याआधी बघितलाय स्विंग मध्ये, त्या ठिकाणी आपण एकदा बघणार आहोत. जावा शिकत असताना असं पुढे जाऊन परत मागे यावं लागतं, कारण एका वेळेला सगळ्या गोष्टी होत नाहीत, डिपेंडंट गोष्टी आहेत सगळ्या. ठीक आहे, तेव्हा डिक्लेरेशन मी कुठे केलं, मेन मेथडच्या वरती केलं, बाहेर केलं. आणि इथे काय केलं मी, ऍक्च्युअली मेमरी अलोकेशन केलं. References are created and here I have completed that particular memory allocation part. Right? Okay. And then here I am returning. I am returning. आता रिटर्न काय करतोय बघा, लक्ष द्या. रिटर्न करतोय मी एसटीएमटी. एसटीएमटी एक्झॅक्टली काय शोधू आपण त्याला. एसटीएमटी काय आहे एक्झॅक्टली, एसटीएमटी ला आपण इथे मेमरी अलोकेशन केलंय. एसटीएमटी एक्झॅक्टली काय आहे, तर एसटीएमटी हा रेफरन्स आहे. कोणाचा रेफरन्स आहे, तर स्टेटमेंट इंटरफेसचा रेफरन्स आहे. समजा असं अज्युम करून चला, समजा एसटीएमटी हे इंटिजर व्हेरिएबल असतं, इथे आयएनटी असतं, इंटिजर व्हेरिएबल असतं. आणि समजा मी ते रिटर्न एसटीएमटी म्हटलं असतं, तर रिटर्न टाईप काय आला असता या मेथडचा, डू कनेक्ट मेथडचा रिटर्न टाइप काय आला असतं, सांगू शकाल का कोणी, एनीवन फ्रॉम यू. मधुजा काय आला असतं रिटर्न टाइप. समजा एसटीएमटी व्हेरिएबलचा डेटा टाइप आयएनटी आहे आणि मी रिटर्न एसटीएमटी म्हणतोय. या बेसिक जावाच्या कन्सेप्ट आहेत, नवीन काय नाहीये. शर्मिला काय आला असतं रिटर्न टाइप डू कनेक्ट मेथडचा. रिटर्न आपण डू कनेक्ट मेथड मधून करतोय. ओके, कॅन यू टेल मी, सांगा मधुजा, सांगा. अदिती सांगा. जर अनम्यूट करता येत नसेल तर चॅट वर सांगा. इंटिजर.
इंटिजर. व्हेरी गुड. का इंटिजर आला असता? कारण त्या व्हेरिएबलचा जो डेटा टाईप असेल तोच डेटा टाईप काय असला पाहिजे, रिटर्न वापरत असू तर तोच डेटा टाईप काय आला पाहिजे, रिटर्न टाईप म्हणून आला पाहिजे. मग आता मला सांगा की एचटीएमटी हे व्हेरिएबल किंवा हा जो रेफरन्स तो स्टेटमेंट नावाच्या इंटरफेसचा आहे. मग मग ज्यावेळेला मी ती डू कनेक्ट मेथड मध्ये एचटीएमटी ला रिटर्न करतो त्यावेळेला डू कनेक्ट मेथडचा रिटर्न टाईप काय आला पाहिजे सांगा. अदिती सांगा. डू कनेक्ट मेथडचा रिटर्न टाईप काय आला पाहिजे आताच्या केसमध्ये? चुकलं तरी हरकत नाही, बोला. महत्वाचं आहे, तुम्ही बोललं पाहिजे. इंटिजर. का मी रिपीट करतोय आता, मी रेकॉर्डिंग शेअर करतोय, तुम्ही चालूच ठेवा, अनम्यूट करू नका. म्यूट करू नका, सॉरी. ओके, बघा स्क्रीनवर लक्ष द्या, लक्षपूर्वक बघा, तुम्हाला येणार याचा आन्सर आणि आलंच पाहिजे. स्टेटमेंट इंटरफेसचा रेफरन्स बनवलाय, ठीक आहे, आणि डू कनेक्ट मेथड मध्ये मी रिटर्न एचटीएमटी करतोय. काय करतोय मी? रिटर्न एचटीएमटी करतोय. जर अशी केस असेल तर डू कनेक्ट मेथडचा रिटर्न टाईप व्हॉइड दिलाय मी सध्या, पण तो काय आला पाहिजे म्हणून तर एरर येतो. हॅलो, बोला. स्क्रीन शेअर केली आहे मी, दिसते का? हो. हो. सांगा. मी बेसिक जावामध्ये शिकवलंय हा तुम्हाला, वेगळं काय विचारत नाहीये. आणि खूप महत्वाचं आहे, पण प्रोग्रामिंग लँग्वेज बदलली समजा तरी पण ह्या कन्सेप्ट आहे ते बदलणार नाही, म्हणून खूप महत्वाचं आहे. पायथागोरसचं थिअरम आहे, मग ड्रॉइंग मध्ये वापरा नाहीतर मॅथमॅटिक्स मध्ये वापरा, ते बदलणार नाही. आता मला सांग, ती मला सांग, स्टेटमेंट हा काय आहे? डेटा टाईप आहे तो? अदिती, हॅलो. हा, स्टेटमेंट डेटा टाईप आहे? हो. ओके, कुठल्या टाईपचं आहे? प्रिमिटिव्ह आहे की नॉन प्रिमिटिव्ह आहे? बेसिक आहे की डिराइव्ड आहे? अदिती सोडून दुसरं कोणाला येत असेल तरी सांगू शकतात. बेसिक टाइप आहे. नाही, बेसिक कसा असेल? बेसिक मध्ये कोणकोणते डेटा टाईप येतात जे प्रिमिटिव्ह असतात? आयएनटी आहे, फ्लोट आहे, डबल आहे, कॅर आहे, हे सगळे बेसिक. शॉर्ट आहे, ओके, लॉंग आहे, हे सगळे काय बेसिक डेटा टाईप आहे. त्यांना प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणतो आपण, बेसिक जावामध्ये शिकलो आहे. आणि जे डेटा टाईप प्रोग्रामरने किंवा आर्किटेक्चर डेव्हलपरने नंतर तयार केलेले असतात, ओके, म्हणजे ते कसे बनवतात? क्लास क्रिएट करून बनवला तर तो झाला नॉन डिराइव्ह डेटा टाईप झाला. म्हणून क्लासला म्हणतो ना आपण डिराइव्ह डेटा टाईप और नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. हा काय? क्लासच एक प्रकारचं क्लासच एक रूप आहे. ते आपण काय म्हणा, इंटरफेस बनवलाय. क्लास सारखाच असतो तो, फक्त काय त्याच्याकडे कॅपेबिलिटी नसतात. क्लासमध्ये ज्या कॅपेबिलिटी आहेत ते इंटरफेस मध्ये नाहीत, बरोबर ना? तो क्लास सारखाच आहे, पण तो काय डिराइव्ड आहे ना, डिराइव्ड डेटा टाईप आहे, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, बरोबर ना? ओके, तो डेटा टाईप आहे. ओके, बेसिकली इट इज अ डेटा टाईप, बरोबर. आणि आपण आपला रूल काय जावाचा रूल आहे की व्हेरिएबल किंवा रेफरन्स त्याचा जो डेटा टाईप असेल तोच डेटा टाईप रिटर्न व्हॅल्यू केल्यानंतर कुठे आला पाहिजे? मेथडला आला पाहिजे. मग इथे काय डेटा टाईप आला पाहिजे? ओके, स्टेटमेंट आला पाहिजे. स्टेटमेंट हा डेटा टाईप आला पाहिजे. समजा क्लास असता आणि क्लासचा ऑब्जेक्ट आपण जर रिटर्न करत असतो तर क्लासचं नाव आलं असतं इथे. इथे आपण काय करतोय? इंटरफेसचा रेफरन्स रिटर्न करतोय, मग इंटरफेसचं नाव आलंय. नवीन गोष्ट असेल तुमच्यासाठी, पण आता नवीन शिकलं पाहिजे ना, तेच परत करण्यात पॉईंट नाही. हे समजलं पाहिजे तुम्हाला की आता फायदा काय आहे. बघा, हे सगळं करण्याचा फायदा काय? एवढा सगळा खेळ करण्याचा फायदा हा आहे की दरवेळेला आपल्याला ह्या ज्या स्टेप्स कराव्या लागतात रिपिटेटिव्हली, त्या स्टेप्स कराव्या लागणार नाहीत. त्या स्टेप्स परफॉर्म करत असताना कोणकोणत्या प्रॉब्लेम्स आहेत बघा. ड्रायव्हरचं नाव लक्षात ठेवावं लागतं. समजा ह्या ड्रायव्हरच्या नावामध्ये मिस्टेक केली तर ड्रायव्हरच्या नावामध्ये केलेली मिस्टेक जावा प्रोग्राम, जावा मशीन, जेव्हीएम दाखवतच नाही. आता का दाखवत नाही? तर ड्रायव्हरचं नाव हे डेटाबेस डेव्हलपरने दिलंय आपल्याला. MySQL डेटाबेस डेव्हलपरने ड्रायव्हरचं नाव दिलं. ओके, ते
नेटबिन्सच्या हिस्ट्रीमध्ये, नेटबिन्सच्या डेटाबेसमध्ये किंवा जावाच्या डेटाबेसमध्ये, जेव्हीएमच्या डेटाबेसमध्ये अवेलेबल नाही. जेव्हीएमच्या नॉलेज बेसमध्ये ते नावच नाही, जेव्हीएमला माहितीच नाही. मायस्क्वेल नावाचा ड्रायव्हर वापरताय, त्याचं ड्रायव्हरचं नाव आहे com.mysql. हे जे काय नॉलेज आहे ते नॉलेज जेव्हीएम कडे अवेलेबल नाही. कारण जेव्हीएमला काही फरक पडत नाही तुम्ही कोणता डेटाबेस वापरताय. यू कॅन कनेक्ट विथ एनी डेटाबेस एज पर द चॉईस ऑफ द प्रोग्राम. राईट. ओके. सो दिस पर्टिक्युलर नेम इज नॉट अवेलेबल इन जेव्हीएम. मग त्या नावामध्ये जर मिस्टेक केली ह्या पॅरामीटर मध्ये, तर ती मिस्टेक प्रोग्राम आयडेंटिफाय करत नाही, म्हणजे जेव्हीएम आयडेंटिफाय करत नाही. सिमिलरली गेट कनेक्शन मेथड मध्ये जे आपण पॅरामीटर पास केले, ते पॅरामीटर पास करत असताना इथे आपण डेटाबेसचं नाव दिलं. समजा आपण डेटाबेसचं नाव चुकीचं दिलं, तर डेटाबेसच्या नावामध्ये केलेली चूक जेव्हीएम मशीन आयडेंटिफाय करत नाही. किंवा इथे आयपी ऍड्रेस जायचा आहे तो चुकीचा दिला, तर त्याच्यामध्ये केलेली चूक जेव्हीएम आयडेंटिफाय करत नाही. 3306 पोर्ट नंबर मध्ये मिस्टेक केली, त्याच्यामध्ये केलेली चूक आयडेंटिफाय करू शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल टू आयडेंटिफाय. का आयडेंटिफाय करू शकत नाही तुम्ही सांगू शकता? भारताचे राष्ट्रपती समजा जपानच्या राष्ट्रपती बरोबर बोलतायत आणि त्यांना सांगितलंय की XYZ नावाचा माणूस ट्रान्सलेटर म्हणून तुमच्यासाठी काम करणार आहे. नंतर तुम्हाला समजलं की XYZ माणसाला हिंदी आणि जापनीज भाषा येतच नाही. भारताचे राष्ट्रपती त्याला जबाबदार नाहीत. भारताच्या राष्ट्रपतींना जे ब्रीफिंग केलं होतं त्यानुसार त्यांनी त्या माणसाला बोलवलं आणि ट्रान्सलेशनचं काम करून म्हणून सांगितलं. मग चुकीचं ट्रान्सलेशन केलं जाईल, चुकीची माहिती कम्युनिकेट केली जाईल. बरोबर ना? म्हणजे ह्याचा अर्थ काय, प्रॉब्लेम काय आहे सिस्टीमचा, की दर वेळेला आपल्याला ड्रायव्हरचं नाव आपण योग्य दिलं की नाही, ओके, पोर्ट नंबर योग्य दिला की नाही, आयपी ऍड्रेस योग्य दिला की नाही, डेटाबेसचं नाव बरोबर दिलाय की नाही, हे प्रत्येक वेळेला बघावं लागतं, प्रत्येक क्लासमध्ये बघावं लागतं. आणि आपल्या समजा प्रोजेक्टमध्ये आपण 100 क्लास 50 क्लासवर काम करत असू, तर प्रत्येक क्लासमध्ये ह्या गोष्टी वारंवार चेक करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द प्रोग्रामर. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काय आहे की त्यासाठी एक प्रोव्हिजन बनवून ठेवा. ओके, अशा पद्धतीने प्रोव्हिजन बनवा आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला त्याची गरज आहे, या गोष्टींची गरज आहे, त्या त्या वेळेला त्याला फक्त कॉल करा, त्याला फक्त बोलवा. एकदा तुम्ही स्टँडर्ड कोड बनवून ठेवा, एसओपी बनवून ठेवा, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, आणि ज्या वेळेला गरज आहे त्याला कॉल करा. तर कॉल करण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे आपल्याकडे, की ज्या क्लासमध्ये अवेलेबल आहे डू कनेक्ट मेथड, त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. कोणत्या क्लासमध्ये डेटाबेस कनेक्ट क्लासमध्ये अवेलेबल आहे, हा बेसिक रूल आहे जावाचा, की ज्या क्लासमध्ये मेथड अवेलेबल आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवा. कारण ती कोणती मेथड आहे, नॉन स्टॅटिक मेथड आहे. सो यू हॅव टू क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास फर्स्ट. सो आय एम कनेक्टिंग अ ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास DC2 equal to new database connect. So I have created an object of that class, and in the second step, okay, DC2 dot do connect. DC2 dot दिल्यानंतर त्या मेथड्स अवेलेबल झाल्या बघा. मेथड इज अवेलेबल हिअर, डू कनेक्ट. ओके, आता डू कनेक्ट मेथडचा रिटर्न टाइप काय आहे बघा, स्टेटमेंट, कारण ती रिटर्नच स्टेटमेंट करते. मग स्टेटमेंट रिटर्न टाइप आहे, आणि जर स्टेटमेंट रिटर्न टाइप असेल तर तुमच्याकडे प्रोव्हिजन असली पाहिजे, जी प्रोव्हिजन रिटर्न केलेली व्हॅल्यू काय करेल, स्टोअर करेल. तुमच्याकडे अजून एक स्टेटमेंट रेफरन्स काय असलं पाहिजे, स्टेटमेंट इंटरफेसचा एक रेफरन्स असला पाहिजे ज्यामध्ये तुम्ही ती व्हॅल्यू स्टोअर कराल. सो आय एम स्टोरिंग. ओके, आय थिंक अप टू दिस पार्ट इट इज क्लिअर टू यू. राईट, अप टू दिस पार्ट इट इज क्लिअर टू यू. ना आता पुढचा प्रश्न तुमचा असेल, सर माझ्याच क्लासमध्ये डू कनेक्ट मेथड आहे, मग तुम्हाला हे करण्याची काय आवश्यकता आहे. ओके, मी तुम्हाला हे सॅम्पल साठी दाखवलं कशा पद्धतीने मेथड कॉल करायची. आपल्याला डेटाबेस कनेक्ट टू क्लासमध्ये मेथड कॉलच करायची नाहीये. आपल्याला कुठे कॉल करायची आहे, आपले जे बनवणार आहोत आपण रजिस्ट्रेशनसाठी जे क्लासेस बनवणार, युजर रजिस्ट्रेशन असेल, रजिस्ट्रेशन फ्रेम असेल, समजा हा क्लास आहे आपला, या क्लासमध्ये जिथे जिथे डेटाबेस कनेक्टिव्हिटी करावी लागेल प्रत्येक ठिकाणी आपण काय करणार आहोत, डेटाबेस कनेक्ट टू क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार आहोत आणि त्या क्लासची डू कनेक्ट मेथड कॉल करणार आहोत. मी तुम्हाला लगेच डेमो करून दाखवतो या गोष्टीचा. इथे आपल्याकडे डेटाबेस कनेक्ट नावाचा क्लास अवेलेबल आहे बघा. ठीक आहे, डेटाबेस कनेक्ट नावाच्या क्लासमध्ये डेटाबेस कनेक्ट नावाच्या क्लासमध्ये या सगळ्या मेथड्स अवेलेबल आहे. ओके, आणि त्यामध्ये मेन मेथड अवेलेबल आहे.
मेन मेथड अवेलेबल आहे. आता मी काय करणार आहे बघा, डेटाबेस कनेक्ट टू क्लासचं मी ऑब्जेक्ट बनवणार आहे. So I am creating object of database connect to class. I am correcting here. An object is DC3 equal to new database connect. Okay. And then I am calling that method. I am calling a method of do connect. DC3 dot do connect. It returns reference of statement interface. It returns reference of statement interface ht1 for example. So I am using it. आणि ज्या ज्या वेळेला मला त्याची गरज आहे त्या प्रत्येक पुढच्या वेळेला मी ते ht1 ला वापरणार आहे. ओके, कारण मी ht1 इथे बनवलेला आहे. आता मला जे काम करावं लागत होतं, दरवेळेला मला ते लिहावं लागत होतं कोड, तो माझा कोड काय झाला, कमी झाला. रियुजेबिलिटी वापरली गेली. आता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने काम करायचं असतं, एकच गोष्ट वारंवार करायची असते, त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, क्लासमध्ये त्याची मेथड बनवणार आहात, मेथडमध्ये तो कोड लिहिणार आहात आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला त्या कोडची आवश्यकता असेल, त्या फंक्शनॅलिटीची आवश्यकता असेल, त्या प्रत्येक वेळेला क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आणि त्या मेथडला कॉल करायचं. यू हॅव टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास अँड कॉल अ मेथड. तेव्हा एक फंक्शनॅलिटी बनवून ठेवायची, ज्या ज्या वेळेला गरज आहे त्या त्या वेळेला त्या फंक्शनॅलिटी कॉल करायचं आणि बोलवायचं. ओके, तुमचं काम करण्यावर तो एक कामगार आहे, एक प्रकारचा प्रोग्रामरच्या हाताखाली असलेला एक कामगार आहे, असं तुम्ही अज्युम करू शकता. इट इज पॉसिबल. Okay, so in this session, okay, only some seconds are remaining, so I am stopping this meeting. I will start one more meeting. Okay, thank you all.